तर राजीव शुक्ला या संदर्भातली प्रतिक्रिया देत होते। या अशा घटना पुढच्या काळात घडणार नाहीत याची पुरेपूर खबरदारी घेतली जाईल असं राजीव शुक्ला म्हणतात। बीसीसीआयचे ते उपाध्यक्ष आहेत आणि या सगळ्यामध्ये आपल्याला माहिती आहे आता आरोप प्रत्यारोपांना देखील सुरुवात झालेली आहे। निष्काळजीपणामुळे या सगळ्या गोष्टी घडल्याचं अमित मालवीय जे भाजपचे सोशल मीडिया प्रमुख आहेत त्यांनी ट्विट करत म्हटलेलं आहे। खरंच निष्काळजीपणामुळे हा सगळा प्रकार घडलाय का? चौकशी निश्चितपणे या संदर्भातली होईल अशी आशा आपण करूया, पण सध्याची काय अपडेट आहे या सगळ्या संदर्भातली ते जाणून घेऊया। माझे सहकारी आणि प्रतिनिधी अविनाश डेगस्कर आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। अविनाश, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात होती। 10 आकडा काही वेळापूर्वी समोर आलेला होता, आणखीही कदाचित हा आकडा वाढू शकतो अशी भीती पुन्हा व्यक्त होतीये। काय नेमकी त्या संदर्भातली अपडेट आहे सध्या? आणि चिन्नास्वामी स्टेडियम बाहेरची गर्दी नियंत्रणात आता आणली गेली आहे का? पोलीस प्रशासनाने या संदर्भातली काही अधिकृत माहिती जारी केली आहे का? हो अजिंक्य, आता जी आपल्याला अपडेट मिळते त्या पद्धतीने की बाबा आता ती गर्दी नियंत्रणात आलेली आहे, पण आतमध्ये स्टेडियमच्या चिन्नास्वामी स्टेडियमच्या आतमध्ये जी गर्दी आहे ती हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करतायत। तो कार्यक्रम सध्या थांबवण्यात येणार आहे आणि त्यानंतर जी रॅली निघणार होती विजयी संघाची आरसीबीची जी रॅली निघणार होती ती रॅली बेंगळुरू पोलिसांनी रद्द केलेली आहे की यापुढे आता ती होणार नाही आणि त्यामुळे रद्द केलेली आहे। पण स्टेडियम मधनं आता हळूहळू 3 नंबर गेट किंवा जे 4 नंबर गेट आहे तिथून लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत आणि ते आता बाहेर केली जाईल। पण त्यापूर्वी आतापर्यंत जो मृतांचा आकडा आलेला आहे तो आपल्याकडे या चेंगराचेंगरीत 10 जण मृत झालेले आहेत यात कळते 4 महिला आणि 6 पुरुष अशी माहिती समोर आलेली आहे आणि त्याचसोबत एका लहान मुलीचाही मृत्यू त्यात झालेला आहे अशी माहिती समोर येते। आणि या संदर्भात या घटनेनंतर आता मात्र राजकारण सुरू झालेलं आहे हे मात्र समोर येते, कारण जर पाहाल तर कर्नाटकामध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि तिकडे आता भाजपाने त्याच्यावर टीका करायला सुरुवात केलेली आहे। तिकडे निष्काळजीपणा बाळगला गेलेला होता, योग्य नियोजन केलं नव्हतं, त्यामुळे ही दुर्घटना झालेली आहे अशी टिप्पणी आता भाजपाच्या प्रत्येक सेलकडनं केली जाते। अविनाश, मात्र आता बीसीसीआयचे जे उपाध्यक्ष आहेत राजीव शुक्ला प्रतिक्रिया देत होते, त्यांचंही असं म्हणणं आहे की या पुढच्या काळामध्ये जर अशा विजयी रॅली आयोजित केल्या गेल्या तर त्या संदर्भात आपण पुरेपूर काळजी घेऊ, पुरेपूर खबरदारी घेऊ, पण या सगळ्या संदर्भातल्या उपाययोजना नेमक्या केव्हा केल्या जातील हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अविनाश, आपण जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।